मडगावच्या दवर्ली भागातील एका लाकडी वखारीला भीषण आग लागून तब्बल 50 लाख रुपयांचं नुकसान झालं। ही दुर्घटना 29 जानेवारी रोजी उत्तर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली। याच भागात 7 जानेवारीला 2 गोदामांना आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे या भागामध्ये व्यावसायिक आस्थापनांना आगी का लागत आहेत असा सवाल उपस्थित झाला आहे। उत्तर रात्री 2 वाजता दवर्लीतील गौलक्ष्मी सॉमिल या वखारीला भीषण आग लागल्यानंतर परिसरात खळबळ माजली। आग इतकी भयंकर होती की 6 ठिकाणच्या अग्निशामक स्थानकांवरून पाण्याचे बंब आणावे लागलेत। 6 ठिकाणच्या जवानांनी तब्बल 6 तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीमुळे सॉ मिलमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजना नसल्याचं स्पष्ट झालंय। या वखारीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा होता। आणि उजवा लागला ॲक्च्युली 2 सुमार नुकसान बी झाले की अराउंड 50 लाखाचे नुकसान आहे। मशिनरी बी झाली। कसं लागलं उजव ते काय खबर ना कसं लागलं। सराउंडिंग कोण रावता बी सराउंडिंग आमचे लेबरच आले, बाकी कोण ना। तुम्ही कोण पळोवपा बी रातचे कोण हा गुरता वॉचमॅन असलो म्हणा, त्याचं डॅडीचं काल तो नासलो ड्युटी, काल तो त्याच्या हॉस्पिटलला डॅडी घेऊन गेलो। कॅमेरा बी कितें हा तुम्ही कॅमेरा असा कित पयला बी कितें पहिले नाही कोण दिसना, लाईट बी नासली न्ही। आणि ते पुलिसांनी बी दाखयल्लें यांच्याकडे नमका कसो लागलो सो दिसता तुका आतां उजो काय खूप सांगपाक शकना न्ही, कशें सांगता शॉर्ट सर्कीट सांगपाक शकता, कितें करपाक शकता काय ना, फायर ब्रिगेड ना काय ना तुम्ही सेफ्टी दवरला कितें उजो बी लागले अशें कांय ना तुमचो इतक्या वर्सांनी काय ना। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।